नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विदर्भातला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि नागपूर बेस्ड आहे विदर्भातलं कॉलेज आहे. या कॉलेजचे संपूर्ण इन्फॉर्मेशन या कॉलेजच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि जो काही कट ऑफ रिलेटेड गोष्टी आपण CTCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं या सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉलेजचं कॅम्पस काही अशा प्रकारे आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, 2016चं एस्टॅब्लिश आहे कॉलेजचं. इन्स्टिट्यूट टाईप आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि जे काय ॲफिलिएशन आहे अंडर द RTM युनिव्हर्सिटी नागपूर. आता बघा इथे 5 प्रकारच्या ब्रांचेस आहे. 5ही प्रकारच्या ब्रांचेसमध्ये जो काही इंटेक्ट आहे तो 60चा इंटेक्ट आहे. पहिली सिव्हिल, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, ENTC अँड मेकॅनिकल अशा 5 प्रकारच्या ब्रांचेस आहे आणि सगळ्या ब्रांचेसचा जो काही इंटेक्ट आहे तो 60चा आहे. आता बघा फी स्ट्रक्चर बघा 25-26 तुम्ही बघू शकता. यांच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवर या सगळ्या गोष्टी घेतलेल्या बघा. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर ॲडमिशन फी स्ट्रक्चर फॉर द सेशन 25-26. तर जो काही पहिला कॉमन आहे तो फर्स्ट इयरचा आहे. सेकंड इयर आणि फर्स्ट इयर एमटेकचा आहे. आपल्याला हा कॉलम महत्त्वाचा आहे. SC/ST बघा 7,911, TFWS 16,411, OBC SBC NT VJ बघा 16,411 आणि गर्ल्ससाठी पण म्हणजे ज्यांची ॲन्युअल जो काही इन्कम आहे लेस दॅन 8 लाख आहे. आणि काय आहे ना, गर्ल्ससाठी स्पेशल GR आहे, त्यामुळे जो काही ट्युशन फी राहते ट्युशन फी माफ होते, त्याच्यामुळे 16,000 समथिंग. बॉईजची 23,000 समथिंग दिसते आणि ओपनमध्ये जो काही विद्यार्थी येतो त्याला 34,000 समथिंग तुम्हाला फी दिसतो. म्हणजे फी अतिशय कमी आहे. आतापर्यंत आपण जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस बघितले त्यामधलं पहिलं गव्हर्नमेंट कॉलेज मला असं दिसलं की ज्यांची फीज अतिशय कमी आहे. ठीक आहे, आता बघा कटअप बघा लास्ट इयरचा कटअप आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बघा जनरल ओपनला 86 सुरुवात झाली, SCला 81, STला 72, VJला 74, NT1 85, NT2 78 आणि OBCला 84. ओके, सिव्हिलसाठी. आता जसं कम्प्युटर सायन्सकडे गेलो आपण, थोडा कटअप बघू शकतो तुम्ही. 96 जनरल ओपनला तो क्लोज झाला. SCला 93ला, STला 79, VJला 87, NT1ला 93, NT2ला 92, OBCला 96 आणि SCBCला 85. इलेक्ट्रिकलसाठी बघा थोडा कट ऑफ तो कमी गेला परत कम्प्युटरपेक्षा. 91 जनरल ओपनला क्लोज झाला. SCला 83, ST 55, VJ 62, NT2 77 आणि OBC 90. आफ्टर दॅट बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 93ला क्लोज झाला ओपनसाठी. SCला 92, STला 58, VJला 79, NT1 91, NT2 86, NT3 84, OBC आणि जर SCBC बघितलं तर थोडा फरक दिसतो. OBC मध्ये 92 आणि SCBC 66. मेकॅनिकल बघा जनरल ओपन 87ला क्लोज झालं. OBC SCBC जर बघितलं तर 86 आणि 33ला. हा लास्ट इयरचा सीट मॅट्रिक्स आहे कॅपराऊंड पहिल्यासाठी. तर प्रत्येक ब्रांचमध्ये जो काही इंटेक्ट आहे तो कॉमन आहे आणि प्युअर गव्हर्नमेंट असल्यामुळे टोटल गव्हर्नमेंट असल्यामुळे ज्या काही सीट राहतात टोटल सीट्सच्या MS सीट्स थ्रू भरल्या जातात. मायनॉरिटी सीट्स नसतात आणि ऑल इंडिया JEE थ्रू इथं कोणत्याच प्रकारचा विद्यार्थी लागू नाही शकत, ते तुम्हाला इथं क्लिअर कट होतो. ठीक आहे, आणि जो काही डिस्ट्रीब्युशन आहे जसं की ओपनमध्ये जनरलला 11, लेडीजला 5. या लक्षात. होम युनिव्हर्सिटीसाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी जनरलला 4 आणि लेडीजला 2. म्हणजे जो त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला आहे, RTM युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला आहे, त्याला तुम्हाला फायदा बघू शकता किती आहे. याच्या लक्षात डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता. अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे एखादा दुसऱ्या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी जर तिथे गेला त्याच्यासाठी जे काही सीट्स आहेत त्या कमी आहे. आता बघा आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्ससाठी बघा सेम जो काही इंटरेक्ट असला सेम असल्यामुळे जो काही डिस्ट्रीब्युशन आहे तो सेम झालेला आहे. EWSला 6, TFWSला 3, ऑर्फनला 1 आणि ज्या काही टोटल सीट्स आहेत त्या टोटल MS सीट्स आहे. म्हणजे महाराष्ट्र CETच्या बेसवरच आपल्याला इथे ॲडमिशन घेता येते. बाकी तुम्ही प्रत्येक जर बघितलं प्रत्येक ब्रँचचा जो काही सीट मॅट्रिक्स आहे तो सगळा सारखा राहणार आहे. आता बघा 2016चा कॉलेज आहे, यांना म्हणजे 10 वर्ष झालेलं आहे, त्याच्यामुळे आत्तापर्यंत इथं जो काही बेस्ट परफॉर्मन्स मिळालेला आहे प्लेसमेंटमध्ये आपण ते बघण्याचा प्रयत्न करू. बघा काही तुम्हाला विद्यार्थी दिसतात जसं की ETC मध्ये 2020ला सोनीमध्ये 44 लाखाचं पॅकेज एका विद्यार्थ्याला मिळालेलं तुम्हाला दिसते. ओके, 12 लाख 12 लाख 12 लाख 8.4 21 लाख. ठीक आहे, BNY मेलन या कंपनीत 11 लाख 12 लाख म्हणजे चांगल्या प्रकारचा तुम्हाला पॅकेज इथं बघायला मिळालेला आहे. ठीक आहे, बेस्ट प्लेसमेंट सॉफ्टवेअर सेक्युरिटी 2000 बघा 20 लाखाच्या एक्सपेमध्ये आणि इथे बघा क्रिएटरमध्ये AI 12 लाखाचं पॅकेज तुम्हाला मिळायला दिसतं. आता बघा आपण इयर वाईज चालूया. ब्रांच दिलेला आहे आणि टोटल प्लेसमेंट दिलं आहे. जसं बघा आपल्याला माहिती आहे प्रत्येक ब्रांचमध्ये 60चा इंटेक्ट आहे. ठीक आहे, आता जसं बघा CSE मध्ये बघा 60 पैकी 36, C मध्ये 28 ME म्हणजे प्रत्येक ब्रांचमध्ये तुम्हाला कुठे ना कुठं कमी जास्त जो काही प्लेसमेंट आहे तुम्हाला दिसतो. आफ्टर दॅट बघा 2025मध्ये जे काही सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही बघा CTC बघू शकता 6.5 लाखाचं, 4 ते 6, 3.6, 7.25, 4.5, 6.5 म्हणजे
अतिशय व्यवस्थित प्लेसमेंट दिसतं. येतं लक्षात तुम्हाला. मग हे 11 कॅन्डिडेट झाले. आफ्टर दॅट बराच नंबर कॅन्डिडेट दिसतो तुम्हाला बघा. 9.25 TCS प्राईममध्ये एक विद्यार्थी प्लेस झाला 9.25 ने. ठीक आहे. मग परत तुम्हाला बघा इथे 19 लाखाचं पॅकेज दिसतं. येतं लक्षात. म्हणजे 19 लाखाचं पॅकेज तो गेलमध्ये लागला. ठीक आहे. येतं लक्षात. म्हणजे मजाक नाही आहे. म्हणजे 19 9.5 म्हणजे किती चांगलं व्यवस्थित पॅकेज आहे. तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट नागपूरला 24चं पॅकेज बघा. इथे म्हणजे किती विद्यार्थी पास झालेले आहे आउट ऑफ ते दिलेलं आहे. किती विद्यार्थी प्लेस झाले 146 टोटल प्लेस झाले. आता बघा एका कंपन्याचा आहे. काही कंपन्यांचं बघा जसं तुम्ही बघू शकता L&T मध्ये म्हणजे 28 विद्यार्थी लागले. ओके. ज्यांचं पॅकेज होतं 6 लाखांचं. येतं लक्षात. आफ्टर दॅट बघा इथे 12 लाखाचं पॅकेज दिसते. ही जी काही कंपनी आहे एक विद्यार्थी इथं प्लेस झालेला तुम्हाला बघायला मिळते. बघू शकता तुम्ही झोमध्ये 3 विद्यार्थी 7 लाखांनी आणि एक विद्यार्थी एक्सपेमध्ये 20 लाखांनी. म्हणजे अतिशय सुंदर. बघा TCS मध्ये बघा 19 विद्यार्थी लागले. आफ्टर दॅट कॅप जेमिनीमध्ये बघा 5 विद्यार्थी लागले आणि तुम्ही पे स्केल जर बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 23चं प्लेसमेंट बघा. म्हणजे ब्रांच आणि नंबर ऑफ प्लेसमेंट टोटल नंबर ऑफ त्या ब्रांचमध्ये किती विद्यार्थी समजा प्लेस झाले त्यांची यादी दिलेली आहे. तुम्ही CSE मध्ये बघू शकता. जसं की 60चा इंटेक राहतो आपल्याला माहिती आहे. तर 42 विद्यार्थी तिथनं प्लेस झाले CSE ला. तर बघा या कंपन्याचं आहे काही बघा 39 विद्यार्थी सिलेक्ट झाले अदानीला 6 लाखाच्या पॅकेजनी. TSSला 29. ओके. L&Tला 24. बघा या कंपनीला 16. पर्सिस्टंट याला 9. ओके. हेक्झावेअरला बघा 8. ओके. आणि इथे बघा पॅकेज बघू शकता तुम्ही 4 5 3 म्हणजे 5-7 लाखाचं पॅकेजला इथं काही पाहायचं कामच नाही आहे. आफ्टर दॅट बघा इथे एक मोठा पॅकेज दिसतो तुम्हाला. एक विद्यार्थी लागलेला BNY मेलन या कंपनीला 21 लाखाचं पॅकेज त्या मिळालेलं आहे. 11.4 लाखाचं लाईट मेट्रिक नावाची जी कंपनी आहे एक विद्यार्थी तो प्लेस झालेला दिसतो. इवन मग बघा इन्फोसिसला एक विद्यार्थी 6 7 8 9 10 11 12 20 21 पर्यंत इथं तुम्हाला हायस्ट पॅकेज पाहायला मिळतं. बघा 2022चं बघा 12.1 लाखाचं हायेस्ट पॅकेज गेला होता. 5-6 लाखाचं तिचं ॲव्हरेज पॅकेज राहतच. आणि हा तो इंटेक तर तुम्हाला माहीतच आहे. आणि जे काही स्टुडंट प्लेस झाले बघा CSEला 58 मुलं प्लेस झाले 60 पैकी. इथे 46 म्हणजे लक्षात अशा प्रकारचे विद्यार्थी प्लेस झाले. आणि हे कंपनी वाईड सिलेक्शन आहे 21 या बॅचचं. तर तुम्ही बघू शकता CTC इथं दिलेलं आहे बघा 10 लाख 6 लाख 6.41. ओके. बघा ॲसेंचरला 46 विद्यार्थी प्लेस झाले 4.5 लाखांनी. इथे बघा TCSला NQTला 54 विद्यार्थी प्लेस झाले 3.36 लाखांनी. इथं 6 म्हणजे पॅकेज व्यवस्थित अतिशय व्यवस्थित आहे. बघा नंबर ऑफ स्टुडंट सिलेक्टेड CSEला 58 तेच दिलेलं आहे. टोटल सिलेक्शन 168. ओके. अशा प्रकारचं विदर्भातलं अतिशय सुंदर कॉलेज आहे. आणि तिथला जर पॅकेज जर बघितला तर तो इयर वाईज जर बघितला आपण लास्ट 5 इयरचा बघण्याचा प्रयत्न केला अतिशय व्यवस्थित पॅकेज आहे. म्हणजे 20 लाख 22 लाखापर्यंत तिचं म्हणजे हायेस्ट गेलेलं तुम्हाला दिसतं प्रत्येक वर्षी आपल्याला दिसलेलं आहे. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ आला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.